खर तर हे काम मी भद्राला सांगणार होतो, पण ती गेली फटकायला. त्यामुळे आता हे जबाबदारीचं काम तुला पार पाडायचं आहे. छे मला नाही जमणार आहे. नाही जमणार? मग एक काम करतो, हे द्रव पाण्यात टाकून तुलाच पाचतो, चालेल? अरे चेटकोबा, अटाक मटाक सटाक. हे मेडिसिन घेऊन या. डॉक्टर, शक्तीला काय झालंय? तिला चक्कर कशी काय आली अचानक? आणि ती अजून बेशुद्ध आहे का? डोळे का उघडत नाहीये डॉक्टर? तिला काही होणार तर नाही ना? घाबरायचं काही कारण नाही. बीपी नॉर्मल आहे आणि हार्टबीट पण रेग्युलर आहेत. कदाचित डिहायड्रेशनमुळे चक्कर आली असेल. बाहेर उन्हाळाही वाढलाय ना, म्हणून. तरी मी हिला नेहमी सांगत असते, घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जा म्हणून, नाहीतर चेहऱ्याला स्कार्फ बांध, पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेव, आणि एखादं लिंबू, म्हणजे कधी गरज पडलीस तर लिंबू सरबत प्यायला. पण माझं ऐकेल तर शपथ ना. ठीक आहे, आता काळजी करण्यासारखं कारण नाही. तर शुद्धीवर आलं की त्यांना साखर पाणी प्यायला द्या, म्हणजे बॉडी थोडी हायड्रेट राहील. आणि जी औषधं लिहून दिलेली आहेत ती ताबडतोब घेऊन या. कशी घ्यायची ती प्रिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहेत. ठीक आहे? थँक्यू. ते तुमची फी किती आली? हां. अयो, शक्तीचा आप्पा आताच बाहेर गेलेत, नाहीतर त्यांनीच दिली असती बघा. अम्मा बस काय, तुम्ही दिली काय आपण दिली काय एकच आहे ना. डॉक्टर आहे का? थँक्यू. बरं अम्मा, आपण डॉक्टरना सोडून येतो आणि येताना औषधं पण घेऊन येतो. या डॉक्टर. आई आदिशक्ती, माझ्या शक्तीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, तिचं आयुष्य मार्गी लागू दे, आणि तिच्या आयुष्यात सुख आणि शांती लाभू दे. त्या चिटकोबाचं टाळकं ठिकाणावर आहे ना. प्रिन्स ना विषाचा प्रयोग करताना त्या शिवाने पाहिलं ना, तर तांडव करेल, तांडव. हो वहिनी, बॉस चेटकोबाचा आदेश आहे. जर नाही मानला ना तर चेटकोबा बॉसच्या घशात अख्खी बॉटल रिकामी करेल. मला एक कळत नाहीये, चिटकोबा स्वतः एवढा ताकदवान आहे, पण बळीचा बकरा आपल्यालाच बनवतोय. काय उपयोग आहे, काय उपयोग आहे त्याचा आपल्याला? वहिनी बॉस एक मिनिट शांत राहा, शांत राहा, शांत राहा जरा. चेटकोबाने ऐकलं ना तर बॉस नंतर तुमच्या घशात बॉटल घालेल, तो अख्खीच्या अख्खी रिकामी करेल. जरा सावध राहा. गुलाम गुलाम करून ठेवले आपल्याला, गुलाम करून ठेवले. पण बघ करू ना, एकदा का त्या आदिशक्तीचा नायनाट झाला ना की मी काय करते ते. नाही त्या चिटकोबाला आपल्या तालावर नाचवलं ना तर नाव नाही लावणार भद्रावती. वहिनी बॉस, तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? म्हणजे मला सांगा, ह्या कॉन्फिडन्सवर बॉसने तुमच्याशी लग्न केलं का? ॲज अ होतकरू नेता म्हणून मला असं विचारायचं आहे की तुम्ही कुठच्या अधिवेशनात भेटला होतात? म्हणजे तुमची युती कशी, कुठे आणि कधी झाली, मला सांगाल का जरा? ती थोडी मोठी स्टोरी आहे, पण नाही, पण ऐकायला आवडेल मला. म्हणजे तिकडे बॉसचा खात्मा झाला ना, तुमच्या इकडे लव्ह स्टोरीचा आहे ना बाजारच मांडतो. नाही म्हणजे बाजारात वेगळ्या पद्धतीने तुमची लव्ह स्टोरी मांडतो. थोबड फोडते तुझं मी. वाचवी पुजली नाही ती तुझी. इथे मला टेन्शन आलंय आणि तुला जोक सुचतायत. चिटकोबाने प्रिन्सला जे काय काम दिले ना ते नीट करू दे म्हणजे झालं. मग वहिनी बॉस, तुम्ही स्वतः बॉटल घेऊन जायचं ना आणि त्या शक्तीच्या घशात ओतायची. आता जाऊन काय उपयोग? प्रिन्स पोचले पण असेल तिकडे. बाकीचं चिटकोबा बघून घेईल ते काय. आता मी यात न पडलेलं जास्त बरं. वहिनी बॉस, हे बघा, ॲज होतकरू नेता आणि तुमचा हितचिंतक धीर म्हणून माझं काहीतरी ऐकाल का तुम्ही? कसं आहे बघा, त्या चेटकोबाच्या नादाला लागू नका, नाहीतर तो तुमचं आयुष्य बर्बाद करेल. नाही, मला माहिती आहे त्याच्याकडे शक्ती आहे. त्यानं मैत्रीला आणि आदितीला एका काचेत बंद करून ठेवलं होतं. शिवा शक्तीचा ऊर्जा स्रोत काढून घेतला. फासे आपल्याकडून आहेत, मला माहिती आहे. पण वहिनी बॉस, हे फासे उलटे आपल्यावरच फिरले तर? बोललास अशुभ?
कधीतरी सरळ विचार कर ना करोना. आणि तू जसं म्हणतोयस अगदीच तसं काही नाहीये. कारण का मी जितपत चेटकोबाला ओळखते तो हार मानणाऱ्यातला अजिबातच नाहीये. यावेळेस त्यांनी जो प्रण केलाय ना त्यात तो सफल होऊनच राहील. कळलं? सरकार तुम्ही ते काय झालं हिला? तिला तिला चक्कर आली. काय चक्कर आली? आणि मला कशी चक्कर आली? देवळात गेली होती शिवा बरोबर. अम्मा, अहो बाहेर किती ऊन आहे. कशाला देवळात पाठवायचं? तुमच्या घरी देऊळ आहे की नाही? त्याच्या समोरच नमस्कार चमत्कार जे काही करायचं करा. हात जोडा. कशाला एवढ्या उन्हात पाठवायचं? अम्मा मी तुम्हाला खरंच सांगू का अम्मा, मी ना माझं कुटुंब गमावलंय. इतक्या वर्षांनी मला माझी पुतणी मिळाली आहे. मला तिला गमवायचं नाही. शक्तीला काही होतं का मानी? शक्ती उठ बाळा, शक्ती उठ. अयो ती आराम करते. डॉक्टर आताच येऊन गेले. तिला आराम करायला सांगितलंय बघा. बरं तुम्ही इथे कसे? हा ते अम्मा काय आहे, माझी एक NGOची फाईल आहे. आता शक्तीलाच माहिती आहे ती कुठे ठेवली आहे. मी तिला कधीपासून फोन करतोय, फोन उचलत नाहीये. म्हणून मला खरंच खूप काळजी वाटली आणि मी लगेच इथे आलो. शक्ती उठ. शक्ती अयो डॉक्टरांनी तिला सक्त ताकीद दिली आराम करायला. तुम्ही उद्या याल का? उद्या उद्या मला नाही बरोबर आहे. म्हणजे आता ताकदच नसेल तर कशी उठणार ती? काय बोलणार? नाही ठीक आहे उद्या येतो. पण कसं आहे ना अम्मा, मी तुम्हाला खरंच सांगू का,